हो ना, तिला तिचे आई बाबा बऱ्याच वर्षांनी भेटलेत ना, म्हणून त्यांची काळजी वाटते तिला. हो ना सायली? अजून थोडं देऊ का? लागेल लागेल तर सांगतो मी तुम्हाला. तुम्ही घ्या. हो हो दे तुमचं कुठे. छान झालंय ना. लग्नानंतर होईलचं प्रेम आजचा भाग 3. प्रेम की फक्त जबाबदारी. आजच्या भागात मानिनी आणि काव्याच्या नात्यात एक नवीन पालवी फुटताना दिसते, तर दुसरीकडे नंदिनीच्या अडचणी वाढलेल्या असताना तिला मदतीचा हात मिळतो, पण एक मोठा धोकाही तिच्या माथी येतो. मानिनीच्या मनात गोंधळ. एपिसोडची सुरुवात मानिनीने गणपती बाप्पांसमोर दिवा लावून उभे असताना होते. तिच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते. तिला जीवाचे शब्द आठवतात, ज्यात त्याने काव्याने पार्थसाठी हातावर जळता निखारा घेऊन उभे राहून केलेले व्रत सांगितले होते. मानिनी स्वतःशीच बोलत असते, नाही नाही नाही, काहीतरी कुठेतरी चुकतंय. माझं चुकतंय का? काव्याचं चुकतंय? काय चुकतंय? ती विचार करते. हातावर जळता निखारा घेतल्याने किती वेदना होतात, अंगाची आग होते, लाही लाही होते. मग एवढं सगळं होत असताना ही काव्या अशी कशी वागू शकते? ती स्वतःच्या जुन्या आठवणीत रमते. तेव्हा मी हे अनुभवले, विक्रमला वाचवण्याचा ध्यास आणि त्यांच्यावर असलेलं ते पराकोटीचं प्रेम आणि ते वेड, ते सगळं काही होतं आणि म्हणूनच मी हे करू शकले. मग काव्या हे सगळं का करते? का केले काव्याने हे सगळं? काव्याचं पार्थवर प्रेम आहे. बाहेर अफेअर सुरू असताना ती इथे पार्थसाठी अशी करू शकते. काय चुकतंय का? खरंच माझं चुकतंय का? आणखी कोणाचं चुकतंय? मानिनीचा हा अंतर्गत संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. एका आईच्या भूमिकेतून तिला काव्याची निष्ठा खरी वाटू शकत नाहीये. तिने अनुभवलेला त्याग आणि प्रेम हे तिला माहीत आहे आणि त्याच निकषांवर ती काव्याला पारखत आहे. तिला वाटतंय की प्रेम नसेल तर इतका मोठा त्याग कोणी कसं करू शकतं? मानिनीची ही शंका प्रेक्षकांनाही विचार करायला लावते की काव्याचे खरंच पार्थवर प्रेम जडले आहे का? अनिशाचा आधार आणि काव्याची कबुली. इकडे पार्थ देशमुख खोलीत खूप घोरत असतो आणि काव्या एका हाताने फोन पकडून अनिशाशी बोलत असते. तिच्या एका हाताला भाजलेले असते. पार्थच्या घोरण्यामुळे अनिशा विचारते, अगं काव्या, काय चाललंय? कसला आवाज येतोय? काव्या लगेच उत्तर देते, काही नाही ग, तुला माहिती नाही का हे देशमुखांचा बोका कसा घोरतोय ते? अनिशा आश्चर्यचकित होते. काय सांगतेस? आणि तू त्यांचं घोरणं सहन करतेस? हो, मग काय करणार? काव्या म्हणते. अनिशा तिला मोलाचा सल्ला देते. अगं काव्या, पण एक गोष्ट मी अजून सुद्धा तीच तुला सांगते, जर त्यांना त्रास होत असेल तर तुला सुद्धा त्रास होतो, आणि त्यांना जर भूक लागलेली असली तर तुझा जीव कासावीस होतो. मग हे सगळं प्रेम नाही तर काय आहे काव्या? हे ऐकून काव्याला आठवण होते. पार्थला त्रास होत असताना तिने त्याच्या हातावर लावलेली प्रेमाची मल आणि त्याचबरोबर घातलेली प्रेमाची फुंकर, हे सगळे क्षण तिला आठवतात. अनिशा पुढे विचारते, मग मला सांग काव्या, तू हातावर जळता निखारा घेऊन तिथे उभी होतीस, ते कशासाठी आणि का ग? सगळं तू का आणि कशासाठी केलेलं आहेस? काव्या काहीशी गोंधळलेली असते. ती म्हणते, नाही माहिती ग मला. त्यावेळेस माझ्यातून माझ्याकडे ती शक्ती, ते सगळं कुठून आलं मला नाही माहिती. मी ते सगळे हे कशी करू शकले हे सुद्धा नाही मला माहिती. पण मला फक्त एवढंच माहिती होतं की ह्यावेळेस देशमुख वाचायला हवेत आणि मी तेच केलं. अनिशा तिला समजावते, अगं हो काव्या, मी सुद्धा तुला तेच सांगत आहे ना. मग काव्या, मी अगदीच बरोबर बोलत आहे. बरं ठीक आहे, मला नसेल तुला सांगायचं तर नको सांगूस, पण स्वतःला तरी एकदा सांग, हे प्रेम नाही आहे तर काय आहे काव्या? अनिशाने फोन ठेवताच पार्थचा हात हलतो आणि तो खाली पडू नये, त्याला त्रास होऊ नये म्हणून काव्या पटकन तो हात हातामध्ये घेते. ती लगेच विचार करू लागते, खरंच मी हे सगळं काही पार्थसाठी, ह्या देशमुखासाठी, ह्या बोक्यासाठी करते, ते फक्त आणि फक्त प्रेम आहे? खरंच मी सगळं हे प्रेमामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही करते का? या क्षणी मालिकेचे शीर्षक गीत लग्नानंतर होईलच प्रेम वाजते, जे काव्याच्या मनात पार्थबद्दल निर्माण होत असलेल्या प्रेमाची भावना अधोरेखित करते. काव्याचा त्याग आता केवळ जबाबदारी नसून तिने स्वीकारलेल्या नवऱ्यावरील प्रेम आहे हे स्पष्ट होते. आनंद निवास वाचवण्याची चिंता आणि अर्जुनची एंट्री. आता फोकस वळतो नंदिनीकडे. ती गणपती बाप्पांसमोर हात जोडून रडत असते. गणपती बाप्पा, काही कर, पण माझा आनंद निवास वाचवण्यासाठी मला मार्ग दाखव, माझी मदत कर, माझी मदत कर. ती विचारते, कोण माझी मदत करणार? तेव्हा पाठीमागून आवाज येतो, मी. नंदिनी वळून पाहते तर समोर तिचा जुना मित्र अर्जुन उभा असतो. नंदिनी धावतच त्याच्याकडे जाते आणि म्हणते, अरे अर्जुन तू? अर्जुन तिला पाहतो आणि तिची प्रशंसा करतो. अगं हो नंदू, मीच. काय हे, किती लग्नानंतर तुझ्यामध्ये बदल झालेला आहे, आणि वाव, किती क्यूट गणपती बाप्पा आहे. काय काय मागत होतीस गणपती बाप्पाकडे? आणि काय ग लग्न? हा, लग्नानंतर एवढं कोणी चेंजेस होतं का? एवढे कोणामध्ये बदल होतात का? पण असू दे नंदू, तू एवढी छान अशी बदललीस ना, तू खूप गोड दिसतेस बघ. तो सांगतो की लग्नाला गावाकडे असल्यामुळे त्याला येता आले नाही. नंदिनी म्हणते, पण बरं झालं तू आला नाहीयेस तर. अर्जुनला धक्का बसतो. का ग? म्हणजे पत्रिकेमध्ये ज्या व्यक्तीबरोबर किंवा ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्या मुलासोबत लग्न झालंच कुठं? झालंय जीवाबरोबर. अच्छा, जीवा हा जनमेजय देशमुख. अच्छा, जनमेजय देशमुख यांच्याबरोबर लग्न झालंय. अच्छा, मग काय? मग आहे कसा आमचा जनमेजय देशमुख? तो विचारतो. सोफ्यावर बसल्यावर नंदिनी सांगते, तसे पाहायला गेले तर छान आहेत रे, पण त्यांना व्यवहार जमत नाही. त्यांना असं वाटतं की व्यवहारात म्हणजे कविता करण्या इतकंच सोपं आहे. अजून सुद्धा ते कवितासारखंच त्यांचं जीवन जगतायत. कवितासारखंच इथे त्यांना सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, पण तेवढं सगळं सोपं नाहीये बघ. ते खूप कठीण आहे हे त्यांना समजतच नाही. अर्जुन तिला कवी करणाऱ्या माणसाबद्दल असे बोलू नको असे सांगतो आणि स्वतःच्या बदलाविषयी बोलतो. तो म्हणतो, गोष्ट सांगू का? आपलं जर एखाद्यावर प्रेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आपण हे सगळं काही सॉल्व्ह करू शकतो. आयुष्याचं गोल्डन तिकीट आणि प्रेम करण्याची संधी नक्कीच मिळू शकते. तो तिला त्याची आणि मेरीची गोष्ट सांगतो. माझं आणि मेरीचं सुद्धा काय होतं, अगं घटस्फोटापर्यंत इथे आमच्या गोष्टी जाऊन पोहोचल्या होत्या, पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे देवाने मला एक सेकंड चान्स दिलेला आहे आणि पुन्हा आमचं लग्न टिकलेलं आहे. मला खात्री आहे की नंदिनी, जनमेजय देशमुख तिच्या सुद्धा प्रेमाची गोष्ट इथे सॉर्ट आउट करेल, नक्कीच करेल, असे म्हणून तो तिला एक गोल्डन तिकीटही देतो. अर्जुनची एंट्री ही नंदिनीसाठी एक मानसिक आधार आहे. तो तिला सांगतो की प्रेम आणि नातेसंबंधांचे गणित सोडवता येते, ज्यामुळे तिला लढण्याची नवीन प्रेरणा मिळते. नंदिनी आणि जीवाचा भावनिक संवाद. नंदिनी तिच्या खोलीत येते आणि तिचा धक्का जीवाला लागतो. दोघेही एकमेकांना सॉरी म्हणतात.
जीवा तिला दुसऱ्या एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचे आहे असे सांगतो, पण नंदिनी म्हणते, जीवा, मी तुम्हाला सांगितलं ना मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही म्हणून. जीवा तिला विनवणी करतो, नंदिनी नंदिनी प्लीज माझं ऐक ना एकदा. नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुला शब्द देतो की इथे आनंद निवास जो आहे ना तो मी नाही जाऊ देणार आहे. प्लीज माझं ऐक ना. मी काहीही करेल, जीवाचं रान करेल, पण आपला आनंद निवास टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. नंदिनी प्लीज ऐक ना तू माझं. नंदिनीचा विश्वास तुटलेला आहे. ती म्हणते, शब्दावर विश्वास नाही राहिला आता माझा. जीवा म्हणतो, शब्दावर नाही, तुझा माझ्यावरच विश्वास राहिला नाहीये. नंदिनी भावनिक होऊन बोलते, का आणि कशामुळे मी विश्वास ठेवू नाही ठेवू शकत तुमच्यावर विश्वास. तुम्हाला माहिती आनंद निवास फक्त आणि फक्त इथे माझ्यासाठी एक वास्तू नव्हती. जीवा तिला समजावतो, माहिती मला ते सगळं काही, आणि म्हणूनच मी ते सगळं काही सुधारण्याचा आणि त्या सगळ्या काही गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करतोय. नंदिनी प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी घे ना. नंदिनी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देते. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे, तुमच्या आत्ताईपणामुळे आणि त्याचबरोबर तुमच्या बेंधळेपणामुळे ह्या सगळ्या मोठ्या चुका इथे घडलेल्या आहेत. ज्या 10व्या अॅनिव्हर्सरीला इथे आनंद निवास आम्ही सजवलं होतं, डेकोरेशन केलं होतं, त्याच आनंद निवासमध्ये आता 2 दिवसानंतरच साठी आजी आजोबांचं इथे अॅनिव्हर्सरी होती आणि ते आम्ही त्याच डेकोरेशनमध्ये साजरी करणार होतो. ती पुढे सांगते की दत्तक घेण्यासाठी जोडपी येणार होती आणि आता 15 दिवसांऐवजी फक्त 14 दिवस उरले आहेत. ती जीवावर तिचा आंधळा विश्वास ठेवल्याबद्दल दोष देते. तुम्ही हा असा आंधळा विश्वास त्या लोकांवरती ठेवलाय आणि तुमच्या ह्या आंधळ्या विश्वासामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं काही झालेलं आहे. जीवा तिला शेवटची संधी मागतो. मला एक संधी दे. मी भास्कर काकांकडे जातो, त्यांना कन्व्हिन्स करतो, काहीही करतो, पण मला एकदा त्यांच्याशी बोलू दे प्लीज. नाही म्हणू नकोस. नंदिनी हात जोडते, आता जे काही मला करायचं आहे ते माझं मला करू द्या प्लीज. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा पडू नका प्लीज. जीवा पण नंतर ती त्याला शेवटची संधी देते. जीवा, हे बघा, मी तुम्हाला आताही फक्त आणि फक्त शेवटची संधी देत आहे. ह्यावेळी तुम्ही काही जरी केलं तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जीवा तिचा शब्द घेतो आणि भास्करला भेटायला ताबडतोब निघतो. वशू आणि रम्याचा डाव. या दोघांचे बोलणे लपून रम्याने ऐकलेले असते. जीवा भास्करला कन्व्हिन्स करायला गेला आहे हे ऐकून ती धावत वशूकडे आईकडे येते. रम्या आनंदाने म्हणते, आई सगळं संपलं. तुला सांगू, इकडे जीवा आणि नंदिनीमधलं भांडण मिटलं. वशू हसते, काय वेडी आहेस का भांडण मिटायला? हो ग आई, तुला सांगू का, जीवा भास्कर काकांना भेटायला गेलेला आहे आणि तो त्यांना कन्व्हिन्स करणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आनंद निवास वाचवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. रम्या चिंता व्यक्त करते की भास्कर काका माघार घेतील का. वशू आत्मविश्वासपूर्वक म्हणते, छे ग, असं काही होणार नाहीये. पण रम्याला शंका येते, पण जर आई भास्कर काकांनी माघार घेतली तर. वशू तिला शांत करते, नाही अजिबात तो माघार घेणार नाही. आता बघच पुढचा डाव काय असणार आहे तो. आता मी लगेचच भास्करला फोन टाकते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे भास्करला करायला सांगते. हे ऐकून रम्या डोक्याला हात लावते. बापरे आई, तुझा एवढा तेज दिमाग आहे, तू असं करायला लावणार आहेस, आणि जर हे नंदिनी समोर आलं तर मग काय होईल. आणि नंदिनी इथे कधीच मग तर जीवाला माफ करणार नाही. वशूची प्रतिक्रिया तिचा क्रूर हेतू स्पष्ट करते. तेच तर करायचंय ग मला, तेच करायचंय. ह्या नंदिनीची सगळ्या बाजूनी कोंडी करायची आहे मला. वशू आणि रम्याचा हा डाव खरोखरच खूप वाईट आहे. नंदिनी आणि जीवाचे नाते तोडण्यासाठी त्या दोघी भास्करचा वापर करून जीवाचा प्रयत्न अपयशी ठरवणार आहेत. यामुळे नंदिनीचा जीवावरील विश्वास कायमचा उडेल असा त्यांचा हेतू आहे. पार्थचं घरी येणं आणि काव्याचा त्याग. इकडे पार्थ देशमुखला डिस्चार्ज मिळालेला असतो. काव्य आणि विक्रम त्याला घरी घेऊन येतात. दारावर मानिनी औक्षणाचं ताड घेऊन उभी असते. सोबत नंदिनीही असते. मानिनी पार्थचे औक्षण करते, दृष्ट काढते आणि भावनिक होऊन म्हणते, तू बरा झालायस, खूप बरं वाटतंय पार्थ आज. वशू तिथेही आपली संधी सोडत नाही. ती पार्थला रम्याच्या त्यागाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते. पार्थ, तुला काय काय सांगू रे. इथे ना रम्याने काय काय आणि कशा कशा गोष्टी केलेल्या आहेत. तुला एक गोष्ट सांगू का, खूप रम्याने तुझ्याकरिता वृत्तवैकल्य वगैरे खूप काही केलंय. मानिनी तिला लगेच थांबवते. वसुताई, आपण हे सगळं काही नंतर बोलूयात का. आपण ह्या गप्पा गोष्टी नंतर मारूयात का. आता त्याला आराम करण्याची खूप गरज आहे. मानिनी पार्थला खोलीत घेऊन जाते. नंदिनी मात्र काव्याला थांबवते आणि तिच्या हाताला भाजलेल्या जखमेबद्दल विचारते. नंदिनी भावनिक होऊन म्हणते, अगं काव्या, हे सगळं काय आहे आणि तू अशी का वागलीयस. किती तो आता आईपणा. एवढी हातावर जखम झाली आणि तुला त्रास नाही का झाला. काव्या हलकेच उत्तर देते, झाला ना, तर त्रास तर झाला, पण थोडासा. त्याने कुठे थोडं काही एवढं काही ना होते. नंदिनीला आपल्या आईची आठवण होते. अगं हे काय, अगदी आईसारखीच लागलीस बोलायला. आजच तसंच आता सुद्धा तू तेच बोलत आहेस, काही नाही वगैरे. काव्याला नंदिनीचा चेहरा उतरलेला दिसतो आणि ती तिच्या मनातले दुःख ओळखते. ताई बघ, खोटं बोलणं ही प्रत्येकाची कला नाहीये आणि ते बोलायला येणं ही एक कला आहे, पण ती तुला जमत नाहीये. सांगताई काय चाललंय. शेवटी नंदिनी रडायला लागते आणि सत्य सांगते. काव्या, आपलं आनंद निवास आता माझ्याकडे नाहीये ग. आनंद निवास माझ्या हातातून चाललेला आहे. काय. काव्याला मोठा धक्का बसतो. नंदिनी रडत म्हणते, हो आनंद निवासचे काहीच दिवस माझ्याकडे आहे, 15 दिवसच माझ्याकडे आहे. मी काय करू, मला कळत नाही ग, कसं वाचू. तेवढ्यात विक्रम दोघांना आवाज देतात आणि दोघी खोलीकडे जातात. जीवाचा त्याग आणि मानिनीचं बदललेलं मन. दुसरीकडे जीवा थेट भास्कर काकांना भेटायला जातो. जीवा त्यांच्याकडे हात जोडून विनंती करतो, प्लीज काका प्लीज, हे सगळं मागे घ्या ना. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही अशी नका वागू प्लीज. काही जरी झालं ना, जे आनंद निवास आहे ते तुम्ही प्लीज एकदा त्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करा ना. भास्कर काका त्याची परीक्षा घेण्यासाठी क्रूरपणे विचारतात, तुला असं वाटतंय ना मी काय करावं म्हणून. तर मुद्दाम आता इकडे पाण्याचा ग्लास असतो आणि तो स्वतःच्या शूजवर तो सांडून घेतो आणि म्हणत असतो, वाटतंय ना तुला मी काय करावं म्हणून, मग हे माझे शूज साफ कर. नंदिनीसाठी तिच्या आनंद निवासासाठी जीवा कसलाही विचार न करता लगेच खाली बसतो आणि भास्करचे शूज साफ करायला सुरुवात करतो. भास्कर गर्वाने म्हणतो, बघितलं काय ताकद आहे माझ्याकडे. विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी बसलेला आहे आणि माझ्या पायाशी बसून माझे शूज तो इथे साफ करत आहे. पण जीवा कोणताही रिलॅक्ट न होता आपले काम करत असतो. या दृश्यात जीवाचे नंदिनीवरील प्रेम आणि तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी दिसून येते. इकडे पार्थच्या खोलीत सगळे बसलेले असताना नंदिनी काव्याला म्हणते, खरं तर आता काव्या, तुलाच पार्थचं सगळं काही करायचंय. पार्थची काळजी घ्यायची आहे, त्यांना काय हवं नको ते सगळं काही तुला पाहायचं आहे.
यावर काव्या उठून उभी राहते आणि म्हणते, नाही, मला ना गेस्ट रूममध्ये जावं लागेल आता. आणि ती जायला वळते. तेव्हाच मानिनी तिच्याकडे पाहते आणि तिला थांबवते. मानिनी म्हणते, थांब काव्या. सगळेजण आश्चर्यचकित होऊन मानिनीकडे पाहतात. मानिनीचा आवाज बदललेला असतो. ती काव्याला म्हणते, एक काम कर, तू अभ्यास नंतर कर, आता पार्थजवळ थोडा वेळ थांब. काव्याला खूप मोठा धक्का बसतो. जी सासू तिला गेस्ट रूममध्ये पाठवत होती ती आज तिला पार्थजवळ थांबायला सांगत आहे. मानिनीच्या मनात मोठा बदल झालेला दिसतो. काव्याने केलेला त्याग आणि नंदिनीने सांगितलेली तिची आईची उपमा यातून मानिनीला काव्याची निष्ठा आणि प्रेम खरं आहे हे कुठेतरी जाणवत आहे. पुढील भागाचा हुक. या एपिसोडचा शेवट मानिनीने काव्याला पार्थजवळ थांबायला सांगण्याने होतो. मानिनीला आता काव्याने केलेले व्रत ही केवळ तिची जबाबदारी नसून प्रेम सुद्धा आहे हे समजेल का? दुसरीकडे जीवा भास्कर काकांचे शूज साफ करून आनंद निवास वाचवू शकेल का? वशूचा डाव यशस्वी होईल की जीवाचा त्याग? तुम्हाला काय वाटते? मानिनीला खरंच काव्याचे प्रेम कळेल? पुढील भागात काय होते हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पाहत रहा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असेच छान छान भाग. भेटूयात उद्याच्या भागात.